तर हाय गाईज, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही सगळे कसे आहात? आणि आज शुक्रवार स्वामींचं प्रकट दिन आहे. तर मी ठरवलं की मंदिरात जावं, दर्शन घेऊन यावं स्वामींचं. छोटंसंच मंदिर आहे गावात, तर म्हणलं जावं. आणि तिथंच एक हरिहरेश्वरचं पण मंदिर आहे, तर मी तुम्हाला तेही दाखवेल. तर चला जाऊया. तर आम्ही असं चालत चालत निघालो, गप्पा मारत मजा करत. मग आम्ही सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन घेतल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येते. त्यानंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो आणि मंदिराच्या दरवाजात एक कुत्रा आरामात झोपलेला होता. म्हणजे आम्ही दर्शनाला गेलो आणि तो फुल आराम मोडमध्ये होता. खूप क्यूट वाटलं त्याला बघून. मंदिराच्या समोरच सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तिथला व्ह्यू खूपच भारी होता. ते बघताना मला त्या मंदिराची जुनी कथा आठवली. ती म्हणजे तुकाराम महाराज यांची विठ्ठलवर इतकी भक्ती पाहून साक्षात महादेव आणि पार्वती माता पाहण्यास आले की कोण आहे तुकाराम जो इतका विठ्ठलप्रेमी आहे. मग त्यांनी तुकाराम यांची जीवापाड भक्ती पाहून सिद्धेश्वर म्हणून ते तिथेच विराजमान झाले. त्यांनाही असं वाटलं की त्यांचाही अंश या संतभूमी देवगावमध्ये असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. मग दर्शन घेऊन झाल्यावर तिथे आम्हाला एक खारुताई दिसली. ती शेंगदाणा कुरकुरू खात होती. आम्ही थांबून तिला बघतच राहिलो. इतकी छोटी पण किती बिझी. तर शाने आता कुठं जायचं आपण? तुकाराम मंदिरमध्ये. तर चला गाईज, आता तुकाराम मंदिरमध्ये जाऊया. त्यानंतर आम्ही पोचलो तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी. तिथे जाऊन त्यांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे, मला या मूर्तीचा अभिषेक घालण्यास भाग्य लाभले. खरंच खूप ग्रेट फील होतं मला. आणि तिथेच त्यांचं घरही आहे. आतमध्ये जाऊन त्यांच्या पत्नी आवली म्हणजेच जिजाबाई यांचं दर्शन घेतलं. सगळं वातावरण खूप शांत आणि पवित्र वाटत होतं. त्यानंतर आम्ही मेन मंदिराकडे निघालो. तिथे सर्वात आधी मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि समोरच श्रीराम आणि लक्ष्मण सीता माताचं मंदिर आहे. मंदिरात जात असताना आम्हाला एक मांजर झोपलेली दिसली. तिला पाहून माझ्या दोन्ही बहिणी खूप एक्सायटेड झाल्या. मग आम्ही विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि पुढे जाऊन पुन्हा भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पुन्हा महादेव मंदिरात दर्शन घेतलं. मंदिराच्या परिक्रमा केल्यानंतर आम्ही शिळा मंदिर जवळ आलो. असं म्हटलं जातं की जेव्हा तुकाराम महाराजांची गाथा नदीत बुडवली गेली होती, तेव्हा त्यांनी 14 दिवस काही न खाता पिता त्या शिळेवर साधना केली होती. ही गोष्ट ऐकून खरंच मन भारावून जातं. तिथेच त्यांचे शिष्य संत बहिणाबाई यांची मूर्ती आहे. आणि पुढे आम्हाला तुकाराम महाराजांची मोठी पगडी पाहायला मिळाली. त्यानंतर त्यांची हस्तलिखित गाथा पाहिली, जी जगभरात प्रसिद्ध आहे. थोडा वेळ मंदिराचा व्ह्यू घेतला, पालखीचं दर्शन घेतलं आणि शेवटी पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हणजे आजचा फुल डे दर्शन स्पेशल झाला. जाता जाता नदीजवळ थांबलो आणि तिथल्या माशांच्या मूर्तीचा व्ह्यू घेतला. आणि अशा प्रकारे आमचा आजचा मजेदार प्रवास इथे संपला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.